नमस्कार भावांनो, अनोळखी चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे भावांनो. हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. तर आज आपण ब्लॉग करत घरी जाणार आहे, महापे टू डोंबिवली. तर हा आपला भरपूर पार्टमध्ये येणार आहे, एकाच पार्टमध्ये नाही येणार आहे की मोठा व्हिडिओ नसणार. 3-3 मिनटाचा किंवा 2 मिनटाचा असा व्हिडिओ असेल. जास्त काही तुमचा टाईम घेणार नाही भावांनो, लिमिट टाईम घेणार आहे. जे आहे ते महत्त्वाचंच बोलणार आहे आणि स्टॉप होणार आहे व्हिडिओ. फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मी काय जास्त बोलत नाही. ही आपली कंपनी आहे, या कंपनीचा डेली रुटीन मी करतो. जर कुणाला मी या रोडनी दिसेन, ऑरेंज कलरची बाईक आहे दिसेल, जर मला चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर मी नक्की तुम्हाला डोंबिवलीपर्यंत लिफ्ट देणार भावांनो. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब होणं गरजेचं आहे. चॅनलचं नाव आहे, तुम्ही इथं बघू शकतात, अनोळखी प्रवास 07. हा माझ्या चॅनलचं नाव आहे. तुम्ही बघून सबस्क्राईब केल्याबद्दल मला दाखवलात तर तुम्हाला नक्कीच लिफ्ट भेटेल भावांनो. बाकी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं नाही आहे की तुमच्याशी सिम्पल आहे. डेली रुटीनला काय चालतं आहे, आता डेली रुटीनला माझं तर सकाळी मी सकाळी उठून जिमला जातो 5 वाजता. मग 7ला घर सोडतो, 8ला कामावर पोचतो. नंतर काय माझ्याकडे मोबाईल नसतो, डायरेक्ट संध्याकाळी सुटतो. आज दिवाळीचा सण आहे म्हणून तर आज आपल्या तर मोबाईल तर आपण लवकर निघालो आहे. लवकर निघालो तर मग तुला व्हिडिओ शूटिंग करत निघालो. हा लोकेशन तुम्हाला माहीत असेल कुठे असेल तुम्ही बघितलात व्हिडिओ. जर तुम्हाला लोकेशन कळलं तर नक्कीच कमेंट करा भावांनो. लोकेशन कुठे आहे कळेल तुम्हाला, मी कुठून जातो. डेली रुटीन आहे माझी, रुटीन काही चेंज नाही आहे. सकाळी मी 7ला घर सोडतो आणि 8 वाजेपर्यंत मी या पोचतो. संध्याकाळी 8ला इथून सोडतो, 9-9:30ला घरी पोचतो. ट्रॅफिक खूप असते या रोडला, माहिती आहे. आता ही समोरची बिल्डिंग्स बघून तर नक्की तुम्हाला समजेल. हा टर्न मी मारणार आहे तो, हा ब्रिज कुठे आहे, तो कसा चालला आहे तो. असं आपली रुटीन आहे भावांनो. तर चॅनल खोलण्याचं रिझन असं आहे की अनोळखी लोकांना आपला प्रवास दाखवायचा असं नाही आहे. त्याच्यामागे कारण आहे, ते आज मी तुम्हाला सगळं पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगणार नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला नंतर सांगेन. आता पहिली आपली एक स्टेप तर पूर्ण करूयात. बाकी आपण भेटूयात लवकरच दुसऱ्या पार्टमध्ये. आपल्या अशी चुकी करू नका, 2 ट्रकमधून गाडी घालू नका भावांनो. बाकी व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये भावांनो. धन्यवाद भावांनो.